आमचं चेकआउट आहे. आत्ताच चेकआउट करतो आम्ही. आता आम्ही बँकॉक चाललो आहे. पटायाचं झालेलं आहे 30 वर्ष. Okay, back to Bangkok. येस Next time, Pattaya next time. Come again. येस येस. तर आम्ही चाललो आहे बँकॉकला आणि बँकॉकला जायला 2 तास लागणार आहे. तर आता आम्ही झोपा काढून घेतो. काय जिंगी पावकरी पावली आहे काय? आता 2 तास तुम्ही झोपून घ्यावे. हो ना. झोपून घ्या. तिथे जाऊन मग माहिती ना किती वाजता आपल्याला आज क्रूजवाला संध्याकाळी एकदम फ्रेश पाहिजे आपण नेतो. तू फ्रेश आहे. मग मी काय माझा फुल मेकअप झाला. मी पण मेकअप करतो. बँकॉकला पोहोचलोय इकोटेल हॉटेलमध्ये. I gave you 2,000 baht. Yes. Okay, this is for 20. Breakfast again. Okay. Your booking include breakfast. Breakfast every day 6 to 10. The food Okay. over there. Okay. And the last day check out time before 12. The hotel no small. And Wi-Fi here you can scan. Okay? Okay. Okay. Thank you. Excuse me, do you have water in our room? Do you have water in our room? Yes? Water. आम्ही झालं रेडी. आमचा आज 4था दिवस आहे आणि आम्ही क्रूजवरती जाणार आहे डिनरला. त्यामुळे आम्ही असे कपडे घातलेले आहेत दोघांनी. मी फॉर्मल. आता तुम्हाला दाखवतो मी. हा आमचा ड्रायव्हर आलेला आहे. कोणती गाडी काय माहिती आता. एकदम शार्प काम येते. 5 म्हणजे 5. पायी घेऊन चाललाय का? टुकटुक आहे. हे बाय टुकटुक. कार. Let's go for a dinner, a cruise dinner. आम्ही क्रूजला चाललो आहे डिनरला. त्यामुळे आम्ही मस्त छान नटलेलो आहे. आणि आता आमचे आज उद्या आणि 3 दिवस टोटल बाकी आहेत. आम्ही बँकॉकमध्ये आहोत आता आम्ही चाललेलो आहे आणि आम्हाला लागलेली ट्रॅफिक. ओके, तर आम्हाला लवकर जायचं होतं पण आता माहित नाही आता किती वाजते. पटायावरून बँकॉकला जवळपास 3 तास लागलेले. फुल झोपा काढत झालेले. इथं पण घरी झोपलो. झोप होती आणि खूप लवकर उजेड पडतो इथे. असं वाटतं मला की दिवस खूप पटपट पटपट जातो. 5:30ला उजेड पडलं वाटतं. हो 5:30लाच उजेड पडतो इथे. तेव्हा इंडियामध्ये किती 3:30 वाजत असतात ना. इथे 7 वाजतात तर इंडियामध्ये 4:30.
तर भरपूर अशी व्हिडिओज काढलेले आहे ते एडिट करावं लागतील आता. तुम्ही पण जरा आम्हाला एक लाईक, कमेंट आणि शेअर करा प्लीज. आम्हाला तेवढंच बरं वाटेल. अजून आळस येते. मला आळस आली. आपल्याला बघून त्यांना आळस येईल. ते म्हणतील चालेल. फक्त मीच फॉर्मल घालून आलेलं आहे असं मला वाटतं इथे. फक्त वेटरनं माझे कपडे सेम नको होते. इकडे फोटो करायचे फोटो. ती क्रूज वाटते ती होती योई. आमचं आता 7:30 वाजता आहे. आम्हाला ट्रॅफिकमुळे लेट झाल्यामुळे आता 7:30 वाजता म्हणजे 1 तास आम्हाला आणखीन थांबायचं आहे. आता वेट करायला लावलेलं आहे 1 तास. आम्हाला तिकीट्स तर भेटलेले आहे आणि जेवढं लवकर जाणार तेवढं आपल्याला अप्पर डेक भेटणार आहे वरचं. नाहीतर मग मध्ये सेंटरला वगैरे बसावं लागेल. हां, आणि अप्पर डेकला जी मजा आहे कारण तिथून सर्व दिसेल. ती अप्पर डेकला जी मजा आहे ती दुसरीकडे नाही. आलेली आहे. आहे पण बरं आहे अप्पर डेकच आहे. हां, आलेली आमची क्रूज. ही पब्लिक डायरेक्ट आलेली आहे 15-20 जण ट्रेनने आलेली आहे. सगळे इंडियन दिसत आहे. इतकी गर्दी आहे भयानक गर्दी बघ. पब्लिक चालली आता आमचा कधी नंबर लागतो बघू. दुसऱ्या बोटमध्ये आलेले परे पण नमस्ते नमस्ते.
येस थँक्यू. This one or this one? This one, now. एक नंबर डेक भेटलेला आम्हाला जबरदस्त एकदम. हां आणि ही आम्हाला त्याचीच धाकधूक होती की आम्हाला खाली बघा, खाली बघा, खाली डायरेक्ट पॅक आहे. असं खाली पॅक आहे, तिथे पॅक आहे पूर्ण. मग तिथे बरं झालं भेटलं नाही आणि आम्हाला पूर्ण आकाशाच्या खाली भेटलेलं आहे एकदम छान जबरदस्त. आम्हाला डेक पाहिजे होतं तसंच भेटलेलं आहे. एक नंबर माहोल आहे डायरेक्ट. आणि आता ही क्रूज आता फिरवणार आहे, त्याच्यानंतर जवळपास 4-5 ठिकाण दाखवणार. आता जवळपास आमचे 995 सबस्क्रायबर झालेले आहे यूट्यूबला. 5च बाकी आहे 1000 व्हायला. आणि इंस्टाग्रामचे पण आता जवळपास 3,500+ गेलेले आहेत. थँक्यू सर्वांना, असंच प्रेम करत राहा. ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आता थोडं एन्जॉय करतो आणि तुम्हाला दाखवतो पण. निघालेले आता. Namaste. Namaste. I'd like to welcome your group, the Somans group. All right, everybody, welcome here at Showplay Princess. Okay, before we open the buffet, we'd like to remind you guys the smoking area at the back of the बेस्ट एक्सपिरियन्स इन माय लाईफ. एक नंबर आहे खरंच. इथं निवांत एकदम. ती अरिजित सिंगचे गाणे म्हणते ती एक.
आणि 1K सबस्क्रायबर झालेले इथे आम्हाला. आमचे 1K सबस्क्रायबर झालेले आहे. फुल रोज व्हिडिओ टाकलेले आहे पण फायनली झालेले आहे. एक जो आनंद होतोय ना बोल, जो आनंद होतो तो समजू. जो आनंद होता तो सांगू नाही शकत कारण याच्या मागे खूप मेहनत केलेली होती कन्सिस्टन्सी. माझी आईस्क्रीम घेऊन गेला तो. तिच्या खात असताना उचलून घेतले काय एवढी खुशी झाली. सांगायचं ना की तू आर्मी खाते म्हणून. अरे माझं लक्षच नाही त्याच्यात. फायनली एक परवाच्या दिवशी, परवा 13च्या दिवशी काही ते 400-500 300-400 हां 400 जवळ 450 होते आणि आज ते 1000 कम्प्लीट झालेले आहेत. फायनली केलं कधी केलं तू. मी इकडे पातळी वाटेल गोट्या खेळत होतो. पण मी कन्सिस्टन्सी मी टिकवून ठेवली ना. तरी गोष्ट रोज सकाळी 8 वाजेची माझी म्हणजे अलार्म लावलेला असायचा तेव्हा उठून मी व्हिडिओ पोस्ट करून ना परत झोपून जायची. तरी गोष्ट हे तर खरं आहे. आपण व्हिडिओ बनवायला पण पहिले जे टाकत होते ना रोज ते रोज टाकत होती पण तिला काही भेटतच नव्हतं जेव्हा मी आलो त्यानंतर. मग खरं नाही काय पण असो सुरुवात कोणी केली कन्सिस्टन्सी कोणी टिकवली तेव्हा तुम्ही आल्यानंतर एक इतकं व्हायरल गेला. कशामुळे व्हायरल गेला? कन्सिस्टन्सी. कळशीत कळशी द सातत्य. पैसा वसूल आहे भाई, पैसा वसूल. एक नंबर मजा आलेली. ठीक आहे. कशी मजा आली की नाही? एक नंबर. हे जर थायलंडला येऊन हे जर केलं नाही तर काहीच केलं नाही. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आतासाठी बाय.